हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात 16 चॅप्टर नॅचरल रिसोर्सेसचा पार्ट 2. पार्ट 1 मध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 चे ABCD हे कव्हर केले आहेत. तुमचे ते क्वेश्चन झाले नसतील तर तुम्ही पार्ट 1 रेफर करा. आय नो या पार्टसाठी तुमच्यापैकी बऱ्याच फ्रेंड्सने मला कमेंट करून सांगितलं की लवकरात लवकर पार्ट 2 द्या. तर तुमच्यासाठी हा पार्ट 2. मी हा व्हिडिओ बनवत आहे धुळे शहरातनं. तुम्ही कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ पाहतायत ते मला कमेंट करून नक्की सांगा. क्वेश्चन 2 चा जो आहे तो काय विचारलाय बघा. व्हाय शुड वी प्रिव्हेंट द वेस्टेज ऑफ फ्युल्स यूज्ड फॉर व्हेइकल्स. बघा, ज्या वेळेला आपण व्हेइकल यूज करतो त्यावेळेला तिथे फ्युल्स यूज होतात, इंधनाचा वापर होत असतो. मग तो आपण का टाळावा हे आपल्याला विचारलंय. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा. द फ्युअल्स यूज्ड इन व्हेइकल्स आर पेट्रोलियम, CNG, डिझेल, फॉसिल फ्युल्स एक्सेट्रा. बघा, गाड्यांमध्ये CNG, पेट्रोल, डिझेल, फॉसिल फ्युल्स यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या इंधनांचा वापर होत असतो. आन्सरचा सेकंड पॉईंट बघा. दे आर नॉन रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी. बघा, हे जे सोर्सेस आहेत ते नॉन रिन्युएबल आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा तुटवडा पडू शकतो. बघा, जर एखादा सोलर पॅनल आपण लावला, त्यातनं जी एनर्जी मिळते ती आपण इन्फिनाईट वापरू शकतो, कितीही वापरू शकतो. पण पेट्रोल, डिझेल सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या नॉन रिन्युएबल आहेत. थर्ड पॉईंट बघा. इट वुड रिक्वायर्ड मिलियन्स ऑफ इयर्स टू प्रोड्यूस देम अगेन. बघा, हे जर संपले तर ते परत तयार होण्याला मिलियन्स ऑफ इयर्स लागतात. नेक्स्ट पॉईंट बघा. विथ द एव्हर इन्क्रीजिंग पॉप्युलेशन द डिमांड फॉर दिस फ्युअल्स इन्क्रीजिंग रॅपिडली. बघा, जशी जशी लोकसंख्या वाढते तशी तशी ह्या सगळ्या गोष्टीची रिक्वायरमेंट वाढते. आता बघा, पहिले घरात एखादी गाडी असायची, आता घरात 3-4 गाड्या असतात. मग त्यामुळे काय होतं, फ्युअल्सचा वापर वाढतोय. नेक्स्ट पॉईंट लिहा. हेन्स वी शूड प्रिव्हेंट द वेस्टेज ऑफ फ्युल्स यूज्ड फॉर व्हेइकल्स. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे, वाहनांसाठी वापरला जाणारा जो जास्तीचा इंधनाचा वापर आहे तो टाळावा. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलाय F क्वेश्चन बघा. व्हाय इज द डायव्हर्सिटी ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द फॉरेस्ट डिक्लाइंग. बघा, फॉरेस्टमधले जे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत ते कमी कमी होत चालले आहे. त्यांचं जे वैविध्य आहे ते कमी होत चाललंय. हे का हे आपल्याला विचारलंय. आन्सर लिहूया आपण. द कॉजेस ऑफ द डायव्हर्सिटी ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल इन द फॉरेस्ट डिक्लाइन ॲज फॉलोज. बघा, यासाठीचे तर कारणं भरपूर आहेत, त्यातले काही आपण लिहूयात. फर्स्ट पॉईंट लिहा. ग्लोबल वॉर्मिंग. आपल्याला माहिती आहे दिवसेंदिवस कशा प्रकारे उष्णता वाढत चालली आहे. उन्हाळ्यातली उष्णता सहन होत नाही ना. जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत त्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे, त्यामुळे हा प्रश्न उद्भवला आहे. सेकंडली पोल्युशन. आपल्याला माहिती आहे की सर्वच प्रकारचं पोल्युशन वाढत चाललं आहे, त्यामुळे इनडायरेक्ट इफेक्ट हा फॉरेस्टवर होत असतो. थर्ड पॉईंट आहे क्लायमेट चेंजेस. बघा, वातावरणात जे बदल होतात त्यामुळे सुद्धा फॉरेस्टवर परिणाम होतो. कधी अचानक पाऊस येतो तर कधी थंडी वाढते, उन्हात वाढ होते. या सगळ्याचा परिणाम झाडांवर आणि ॲनिमल्सवर होत असतो. नेक्स्ट पॉईंट आहे ओव्हरग्रेझिंग ऑफ ॲनिमल. बघा, ज्या वेळेला प्राणी जास्तीचा चारा चरतात त्यामुळे प्राण्यांनाही त्रास होतो आणि प्लांट्सवरही परिणाम होत असतो. नेक्स्ट पॉईंट आहे ह्युमन पॉप्युलेशन ग्रोथ. बघा, माणसांची जी लोकसंख्या आहे ती वाढत जाते, त्यामुळे लागणारं घरं, अन्न आणि इतर काही गोष्टी या फॉरेस्टमधनं घेतल्या जातात किंवा फॉरेस्टचा एरिया कमी होत जातो आणि शहरी गावाचा भाग हा वाढत जातो. त्याचाही परिणाम फॉरेस्टमध्ये प्लांट्स आणि ॲनिमल्सवर होत असतो. नेक्स्ट पॉईंट लिहा. हंटिंग ऑफ ॲनिमल्स. बघा, प्राण्यांची जी शिकार केली जाते त्याचा परिणाम फॉरेस्टमध्ये होत असतो. नेक्स्ट पॉईंट आहे ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस. जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहे त्यांचा अतिवापर केला जातो, त्यामुळे काय होतं, फॉरेस्टमधल्या प्लांट्स आणि ॲनिमल्सवर त्याचा परिणाम होतो. नेक्स्ट G क्वेश्चन बघा. राईट द नेम्स ऑफ 5 मिनरल्स अँड द युजफुल सबस्टन्स ऑब्टेन फ्रॉम देम.
आपल्याला 5 मिनरल्सची नावं विचारलेली आहेत आणि त्यांच्यापासून आपल्याला उपयुक्त असे पदार्थ कोणते मिळतात हे विचारले. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा, आयर्न ओर, ज्याला आपण लोखंडी धातू म्हणतो. मग त्याचा उपयोग काय होतो? इट इज यूज्ड फॉर मेकिंग फार्मिंग इम्प्लिमेंट्स, रेल्स ऑफ रेल्वे ट्रॅक्स एक्सेट्रा. बघा, लोखंड धातू याचा जो उपयोग आहे तो फार्मिंगचे जे इम्प्लिमेंट्स असतात, आपण शेतीसाठी जे अवजारं असतात त्या तयार करण्यासाठी वापरतो. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे रेल्वेचा जो ट्रॅक असतो तो सुद्धा लोखंडाने बनलेला असतो. अशा अनेक गोष्टींसाठी आपण लोखंड हा धातू वापरत असतो. पॉईंट 2 बघा, मॅग्नीज. मॅग्नीज हे खनिज कशासाठी वापरतात? कंपाऊंड्स ऑफ मॅग्नीज आर यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ मेडिसिन. औषधांचा तयार करण्यासाठी मॅग्नीजच्या कंपाऊंड्सचा वापर केला जातो. अँड फॉर गिविंग अ पिंक थिंग टू ग्लास. बघा, जर काचेला, ग्लासला पिंक कलरचा शेड द्यायचा असेल तर मॅग्नीजचा वापर केला जातो. मॅग्नीज इज ऑल्सो यूज्ड इन इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सेस. बघा, जे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात त्यांच्यामध्ये सुद्धा मॅग्नीजचा वापर केला जातो. नेक्स्ट मिनरल आहे बॉक्साईट. बॉक्साईटचा वापर का केला जातो ते बघूया. इट कंटेन्स 55% ॲल्युमिनियम. त्याच्यामध्ये 55% हे ॲल्युमिनियम असतं. देअरफॉर इट इज यूज्ड मेनली इन एरोप्लेन्स, ट्रान्सपोर्ट व्हेकल्स अँड टू मेक इलेक्ट्रिक वायर. बघा, ॲल्युमिनियम जास्त टक्के असतं, त्याच्यामुळे याचा वापर कशासाठी केला जातो? एरोप्लेन्स तयार करण्यासाठी, ट्रान्सपोर्ट व्हेकल्स जे असतात ते तयार करण्यासाठी, आणि ज्या इलेक्ट्रिक वायर असतात, तुम्ही वायर बघितली ना, तर त्याच्यामध्ये मेटल असतं ना, तर ते मेटलमध्ये सुद्धा बॉक्साईटचा वापर केला जातो. नेक्स्ट 4th बघा, कॉपर. इट इज यूज्ड टू मेक electric wires as well as in radios, telephones, vehicles and for making kitchen utensils and statues. बघा, कॉपर जे आहे त्याचा वापर वेगवेगळ्या इलेक्ट्रिक वायर तयार करण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे रेडिओ, टेलिफोन, व्हेकल्स जे आहेत त्यांच्यामध्ये देखील वापरतात. कॉपरचे भांडेसुद्धा असतात किचनमध्ये. तसंच वेगवेगळे जे स्टॅच्यू असतात, मूर्त्या असतात, ते तयार करण्यासाठी देखील कॉपरचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे मायका, ज्याला मराठीत आपण अभ्रक असं म्हणतो. मायका हॅज मेनी युजेस सच ॲज इन आयुर्वेदिक मेडिसिन्स. बघा, आयुर्वेदिक मेडिसिन्समध्ये मायकाचा यूज केला जातो. डायज, बघा वेगवेगळे डाय असतात त्यांच्यामध्ये सुद्धा. इलेक्ट्रिक मशीन्स अँड इक्विपमेंट्स, वायरलेस कम्युनिकेशन इक्विपमेंट्स. बघा, इलेक्ट्रिक मशीन, आता इलेक्ट्रिक गाड्या वापरतात, इलेक्ट्रिक वेगवेगळ्या प्रकारचे मशीन वापरले जातात, त्यामध्ये सुद्धा मायकाचा वापर होतो. वायरलेस कम्युनिकेशन ज्या वेळेला होतं, आता बघा तुम्ही मोबाईलने बोलतात त्यावेळेला मायकाचा वापर होतो. वायर असते का मोबाईलला? नाही. मग ह्या सगळ्या ठिकाणी मायकाचा वापर केला जातो. तर हे आपण लिहिले 5 मिनरल्स आणि त्यांचे युजेस. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेम द 2 इम्पॉर्टंट स्टेजेस इन द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग मेटल्स फ्रॉम ओर्स. बघा, ओरपासनं आपल्याला मेटल्स कसे मिळतात याच्या 2 स्टेजेस सांगायला सांगितल्यात. धातुकांपासून आपल्याला धातू कसे मिळतात याचे 2 स्टेजेस सांगायचे. याचा आन्सर बघा. The 2 important stages in the process of obtaining metals from ores are extraction and purification. फ्रेंड्स, माझा आवाज थोडा खराब आहे, तेवढा ॲडजस्ट करा. सकाळी 7 ते 8 ऑफलाईन बॅचेस असतात आणि त्यानंतर मी तुमचं हे रेकॉर्डिंग करते. तुम्ही धुळे किंवा धुळे शहराच्या आजूबाजूला राहत असाल तर ऑफलाईन लेक्चरसुद्धा अटेंड करू शकतात. इन्फिनिटी अकॅडमी धुळे या नावाने इथे क्लासेस आहेत. मेन स्टेज आहे एक्स्ट्रॅक्शन म्हणजे काढणं, आणि दुसरी म्हणजे प्युरिफिकेशन. जे काही काढलेलं आहे त्याला प्युरिफाय करायचं, ही दुसरी स्टेज इम्पॉर्टंट आहे.
नेक्स्ट क्वेश्चन बघा थर्ड. व्हॉट स्टेप्स आर टेकन फॉर प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांच्या सुरक्षितेसाठी आणि त्यांचं जतन करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी आपण काय काय स्टेप्स केल्या पाहिजे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा. रिफॉरेस्ट्रेशन प्रोग्राम्स हॅव बीन लॉन्च ऑन लार्ज स्केल. बघा, रिफॉरेस्ट्रेशन म्हणजे जंगलवाढीसाठी जे कार्यक्रम केले जातात, जे काही उपाययोजना केल्या जातात त्या लार्ज स्केलमध्ये मोठ्या प्रमाणात केले जावेत. म्हणजे जंगल, फॉरेस्ट हे जे नॅचरल रिसोर्स आहे त्याचा वाढ होईल आणि संवर्धनसुद्धा होईल. सेकंड पॉईंट बघा. ग्रेझिंग ऑफ कॅटल इज डिस्करेज्ड इन फॉरेस्ट. फॉरेस्टमध्ये जे गुरं चरायला जातात त्यांना परावृत्त जे केलं जातं ते थांबायला पाहिजे. थर्ड पॉईंट लिहा. यूज ऑफ अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस. बघा, वेगवेगळ्या प्रकारचे अल्टरनेटिव्ह सोर्सेस आपण एनर्जीचे वापरले पाहिजे. फॉर एक्झाम्पल बायोगॅस, सोलर एनर्जी, विंड एनर्जी. बघा, आपण सोलर एनर्जीचा, बायोगॅसचा वापर किंवा हवेपासनं आपल्याला माहिती पवनचक्क्यांपासनं इलेक्ट्रिसिटी तयार होते. सोलर पॅनल लावले तर इलेक्ट्रिसिटी तयार होते. बायोगॅस वापरला तर आपल्याला LPG वापरायची गरज पडत नाही. या सगळ्या गोष्टींचा वापर आपण वाढवला पाहिजे. नेक्स्ट पॉईंट बघा. अवेअरनेस प्रोग्राम्स फॉर ज्युडिशियल यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेसचा वापर कसा करावा याचा जनजागृती कार्यक्रम केला पाहिजे. बघा, लोकांना सांगितलं पाहिजे की हा जो तुम्ही वापर करताय, तो जास्तीचा वापर करताय, तो करायला नाही पाहिजे. ज्याच्यामुळे काय परिणाम होतील हे समजवायला पाहिजे. जनजागृती कार्यक्रम करायला हवेत. नेक्स्ट पॉईंट बघा. यूजिंग रिसोर्सेस ओनली व्हेन दे आर नीडेड. बघा, जे रिसोर्सेस आहेत ते केव्हा वापरावे, जेव्हा त्यांची गरज आहे तेव्हाच. जसं की इलेक्ट्रिसिटी. बघा, उगाचच रूममध्ये कोणी नाही आणि लाईट लावून ठेवलेत, फॅन लावून ठेवलेत, दुसऱ्या रूममध्ये गेले तर ते बंद नाही केले तर हे चुकीचं आहे. समजा तुम्ही हात धुताय आणि हात चोळताय तोपर्यंत उगाचच बेसिंगचा नळ चालू आहे तर हे चुकीचं आहे. जेवढं वापर गरजेचा आहे तेवढाच वापर रिसोर्सेसचा केला पाहिजे. नेक्स्ट पॉईंट बघा. मिनिमायझिंग द यूज ऑफ रिसोर्सेस व्हेन एव्हर पॉसिबल. बघा, ज्या वेळेला रिसोर्सेसची गरज नाही आहे त्यावेळेला कमीत कमी रिसोर्सेस आपण वापरले पाहिजे. बघा, जसं की तुम्ही गाडीवर कुठेतरी जात असाल पण जाण्याचं अंतर अगदी जवळ असेल तर तुम्ही सायकलचा किंवा पायी जाण्याचा वापर करावा, जेणेकरून पेट्रोलची बचत होईल. पेट्रोल, डिझेल हे सगळे काय आहेत? नॅचरल रिसोर्सेस. तर हा होता क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 4 बघूया. बघा, क्वेश्चन नंबर 4 आपल्याला विचारला आहे कम्प्लीट द फ्लो चार्ट. जो फ्लो चार्ट दिला आहे तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला फ्लो चार्ट दिलेला आहे. वरती फ्युल्स आहेत, फॉसिल फ्युल्स, मग त्याच्या 3 टाईप्स कोणते तर ते सगळं आपल्याला भरायचं आहे. तर याचे आन्सर्स तुम्ही फिल करून घ्यायचे आहेत. फॉसिल फ्युअल्समध्ये 3 प्रकार असतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस. तर त्या 2 बॉक्समध्ये लिक्विड आणि गॅसियस तुम्ही भरून घ्या. सॉलिडमध्ये काय येतं तर कोल, तुम्ही तिथे कोल फिल करायचं आहे. मिनरल्स ऑइलमध्ये काय काय असतं बघा, पेट्रोलियम, ॲव्हेंचर पेट्रोल, त्यानंतर गॅसोलिन, डिझेल, केरोसिन, नॅफ्ता, लुब्रिकेटिंग ऑइल, टार, हे सगळे कशात येणार? मिनरल ऑइलमध्ये. नॅचरल गॅसमध्ये काय येणार? कॉम्प्रेस नॅचरल गॅस म्हणजे CNG आपण ज्याला म्हणतो, आणि लिक्विफाईड नॅचरल गॅस LNG आपण ज्याला म्हणतो. तर हा होता क्वेश्चन नंबर 4. 5th क्वेश्चन आपल्याला दिला आहे, हाऊ डज द इकॉनॉमिक कंडिशन ऑफ अ नेशन डिपेंड ऑन इट्स नॅचरल रिसोर्सेस. बघा, देशाची जी इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक परिस्थिती जी आहे ती नैसर्गिक साधन संपत्तीवर, नॅचरल रिसोर्सेसवर कशी डिपेंड आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट लिहा. नॅचरल रिसोर्सेस इन कंट्री जनरेट्स एम्प्लॉयमेंट अँड ऑपॉर्च्युनिटी फॉर मेनी पीपल्स. बघा, जेवढं नॅचरल रिसोर्सेस जर कंट्रीमध्ये अवेलेबल असतील तर तिथल्या लोकांना तेवढे जास्त कामं मिळतात. जसं की खाणीमधनं जर काही काढायचं असेल तर मायनिंगचे कामं मिळतात. पाणी चांगलं अवेलेबल असेल तर फार्मिंगला सुद्धा
सॉईल चांगली असेल, फार्मिंगला अवेलेबल असते. पेट्रोल डिझेल सारख्या गोष्टी जर असतील तर त्यांच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी सुद्धा लोक लागतात. म्हणजे जेवढे जास्त नॅचरल रिसोर्सेस अवेलेबल असतात तेवढे जास्त जॉब्स अवेलेबल असतात. फॉरेन एक्सचेंज बाय एक्सपोर्टिंग नॅचरल रिसोर्सेस कंट्री कॅन अर्न ग्रेट अमाऊंट. बघा, नॅचरल रिसोर्सेस जर आपण दुसऱ्या देशात जर पाठवले तर त्यामुळे आपल्याला फॉरेन एक्सचेंज मिळतो आणि आपल्या देशाची खूप मोठ्या प्रमाणात अर्निंग होते. नेक्स्ट पॉईंट बघा, द टॅक्स पेड ऑन द नॅचरल रिसोर्सेस कॉन्ट्रीब्यूट टू द गव्हर्नमेंट्स रेव्हेन्यू. बघा, नॅचरल रिसोर्सेसमधनं जो टॅक्स येतो त्यामुळे काय होतं, गव्हर्नमेंटला येणारा पैसा वाढतो. म्हणून जो काही टॅक्स आहे तो एक प्रकारचा इन्कम सोर्स आहे गव्हर्नमेंटसाठी नॅचरल रिसोर्सेसमधनं येणारा. नेक्स्ट पॉईंट बघा, अ कंट्री रिड्युसेस इम्पोर्ट ऑफ नॅचरल रिसोर्सेस सो इट इज अवेलेबल टू द कॉमन पीपल ॲट लोअर प्राईस. बघा, जे नॅचरल रिसोर्सेस देशाकडे स्वतःकडे अवेलेबल असतील तर त्यांना इम्पोर्ट करावं लागत नाही. इम्पोर्ट करावं लागत नाही त्यामुळे त्याची किंमत कमी असते आणि लोकांना, जे कॉमन पीपल आहेत, त्यांना कमी किमतीत हे नॅचरल रिसोर्सेस अवेलेबल असतात. तर हे सगळे कारणं होते ज्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती ही नॅचरल रिसोर्सेसवर डिपेंड असते. नाव लास्ट क्वेश्चन, विच मेडिसिनल प्लांट्स विल यू ग्रो ऑन युअर स्कूल प्रेमायसेस अँड नियर युअर हाऊस अँड वाय. बघा, तुमच्या शाळेच्या परिसरात किंवा घराच्या आजूबाजूला तुम्ही कुठल्या औषधी वनस्पती लावाल आणि का लावणार हे आपल्याला विचारलं आहे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट लिहा, आय विल ग्रो तुळसी, नीम, लेमन ग्रास, बेल, अडुळसा, पेरिविंकल, सिनेमन, अश्वगंधा, शतावरी, आमला, हिरडा, बेहरडा. बघा, शाळेच्या किंवा घराच्या आवारात तुळशी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, निंबाचं झाड माहिती आहे, लेमन ग्रास म्हणजे गवती चहा ज्याला आपण म्हणतो, बेलाचं झाड माहिती आहे, अडुळसा माहिती आहे, पेरिविंकल म्हणजे सदाफुलीचं जे जांभळ्या रंगाचं फूल असतं ते झाड, सिनेमन म्हणजे आपण ज्याला दालचिनी म्हणतो, अश्वगंधा, शतावरीसुद्धा तुम्हाला माहिती आहे, आवळा माहिती आहे, हिरडा, बेहरडा, हे सगळे प्लांट्स आपण लावणार आहोत. मग हे का लावायचे हा आपल्याला दुसरा प्रश्न विचारला आहे, म्हणून पुढे लिहा, तुलसी फॉर कफ अँड कोल्ड. तुळशी जी आहे ती सर्दी खोकल्यासाठी उपयुक्त असते. नेक्स्ट बघा, आमला, हिरडा, बेहरडा याचा काय उपयोग आहे, हेल्प इन डायजेशन ऑफ फूड ऑर एनी स्टमक रिलेटेड प्रॉब्लेम. बघा, आवळा, हिरडा, बेहरडा यांच्यामुळे जे काही पचनासंबंधीचे प्रॉब्लेम आहेत ते व्यवस्थित होतात किंवा पोटा रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह होतो. नेक्स्ट आहे अडुळसा. अडुळसाचा वापर सुद्धा कफ आणि कोल्ड, सर्दी खोकल्यासाठी होत असतो. नेक्स्ट आहे बेल. बेलाचा वापर फॉर डायरिया, डायरिया झाला असेल तर त्याच्यासाठी केला जातो. नेक्स्ट आहे नीम. लिंबाच्या पानांचा उपयोग केला जातो फीवर अँड कोल्ड, म्हणजे ताप आला किंवा सर्दी झाली तर त्यासाठी केला जातो. नेक्स्ट पेरिविंकल. याचा उपयोग कॅन्सरसाठी केला जातो. जे सदाफुलीचं झाड असतं त्यांच्या फुलांचा उपयोग कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी केला जातो. नेक्स्ट आहे सिनेमन. आपण ज्याला दालचिनी म्हणतो त्याचा उपयोग डायरिया आणि नौश्यासाठी केला जातो. ज्या वेळेला लूज मोशन होत असतील किंवा मळमळल्यासारखं होत असेल त्यावेळेला याचा उपयोग केला जातो. नेक्स्ट आहे सिंक्लोना. सिंक्लोनाचा उपयोग मलेरियासाठी केला जातो. नेक्स्ट आहे अश्वगंधा. अश्वगंधा बघा, इट कॅन रिड्यूस ब्लड शुगर लेवल्स. रक्तातल्या साखरेचं प्रमाण कमी करायचं काम अश्वगंधा करतं. इट कॅन रिड्यूस स्ट्रेस अँड एन्झायटी, मे रिड्यूस सिम्टम्स ऑफ डिप्रेशन. जर डिप्रेशन असेल, कुठल्या गोष्टीचा ताण असेल, स्ट्रेस येत असेल त्यावेळेला आपण अश्वगंधाचा वापर केला तर रिलॅक्स फील होतं. बघा, हे सगळे जे औषधी उपयोग दिलेले आहेत तर खरंच तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला, शाळेच्या आजूबाजूला या सगळ्या प्लांट्सचं प्लांटेशन करायला हवं. औषधोपचारासाठी या सगळ्या मेडिसिन प्लांटचा तुम्ही उपयोग करून घ्यायला हवा.
तर हा होता चॅप्टर 16चा पार्ट 2. यानंतरचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहेत, त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. चला तर मग तोपर्यंत आमच्या अदर चॅनल्सला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.